आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। लाडकी बहीणच्या लाभासाठी सरकारनं बदलला निर्णय। या कागदपत्राशिवाय मिळणार 1500 रुपये। सरकारने महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्याची लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे आणि नोंदणीसाठी तहसील कार्यालयात महिलांची अक्षरशः झुंबड उडाली। लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पन्नाचा दाखला आणि डोमेसाइलसाठी लांबच्या लांब रांगा लागल्यात। त्यानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला। या दोन्ही दाखल्यांची अट सरकारने शिथिल केली। लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी 15 जुलैपर्यंत शेवटची तारीख होती, पण अखेर सरकारने महिलांच्या अडचणी लक्षात घेता ही तारीख 31 ऑगस्टपर्यंत वाढवून दिली। लाडकी बहीण योजनेत सरकारने मोठा बदल केला असून डोमेसाइल सर्टिफिकेटऐवजी 15 वर्षे जुनं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र देता येईल। तर 2.5 लाखाच्या उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी आता पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट देण्यात आली आहे। बघा लाडकी बहीण योजनेतील अटींमध्ये सरकारने कोणता केला बदल। एकही रुपया सरकारच्या माध्यमातून घेतला जाणार नाही। कोणी कुणाला पैसे देता कामा नये आणि जे कोणी पैशाची मागणी करतील त्याची तक्रार कलेक्टरकडे त्यांनी करावी। त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, त्याला जेलमध्ये टाकलं जाईल। जे कोणी अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये आमच्या महिला भगिनींकडून पैशाची मागणी करतील अशा लोकांना माझा इशारा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये सर्वसामान्य महिला भगिनी आहेत, त्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी आपण हा निर्णय घेतलेला आहे। सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती। या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल। तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे।